जी की आपण शहरी माणसं ना ह्या सगळ्याला खूप ऑब्लिव्हियस असतो. आपल्याला काहीच म्हणजे खरं खेळं काय आहे हे मी मोखाड्याला जाईस्तोवर मला माहिती नव्हतं. म्हणजे अजूनही आज आपण 2024 मध्ये आहोत, त्यांच्या घरात सिलेंडर नाही, त्यांच्या घरात टॉयलेट नाही. म्हणजे हे जेव्हा आम्ही बघितलं ना तेव्हा असं वाटलं की आपल्याला काहीच माहित नाहीये की भारत काय आहे खरा. आम्हाला विवियाना मॉल आणि आमच्या मुलांना हे एवढं माहिती आणि प्रत्येक वेकेशनला युएसला जायचं, युकेला जायचं, युरोपला जायचं एवढंच माहिती. एवढंच काय की आम्ही स्वतः म्हणजे माझ्याकडे व्हिडिओज आहेत की 3 वर्षाची एक पोरगी डोक्यावर घागर घेऊन आईच्या उलट्या चपला घालून मे महिन्यात तळतळत्या उन्हात, आपल्याकडे प्रचंड ऊन असतं त्यावेळेला मे महिन्यात, ती मुलगी जेव्हा जाताना बघितली आम्ही तेव्हा शिक्षण किंवा बाकीच्या गोष्टी तर म्हणजे तू विचारच नाही करू शकत आपण. ह्या गोष्टी अशी आहे की विहीरच्या 2 स्ट्रीम्स डाऊन आम्ही सबसर्फेस बंधारा बांधतो. म्हणजे सबसर्फेस बंधारा म्हणजे काय की तो भूमिगत असतो, तो जमिनीच्या खाली असतो बंधारा, आणि त्याची डायमेन्शन्स म्हणा किंवा त्याचं सगळी आकारणी आम्हाला आमचे एक्सपर्ट सांगतात की एवढ्या फुटाचा बांधायचा, ब्रेड किंवा त्याची लेंथ ह्या पद्धतीने बांधली जाते. आणि मग आम्ही काय करतो की जमिनीच्या खाली पाणी अडवतो आणि विहिरीची पाण्याची पातळी वाढवतो. जल जीवन सेंट्रल गव्हर्नमेंटने जल जीवन किंवा आता तुम्ही ज्या योजना सांगितल्या त्या आहेत, पण आमच्या भागात विचारलं तर प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे सोर्सच नाहीये पाण्याचा. तुम्ही नळातनं पाणी आणणार कुठून? तुम्ही ते अडवल्याशिवाय पाणी सोर्सच नाही राहत. तर तो सोर्स पहिला वॉटर मॅनेजमेंट हे माझ्या दृष्टीने किंवा अजून आमच्या एक्सपर्ट्सच्या दृष्टीने वॉटर मॅनेजमेंट हे जास्ती महत्वाचं आहे. नळात सर्व्हिस टू ह्युमॅनिटी इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे तुम्ही अजून देवाचं काय वेगळं, जर तुम्ही हे करत असाल तर अजून तुम्हाला देवाचं काही करायची जास्ती गरज नाही असेल. देवीची कृपा आहे आणि आपण सगळेजण जुडले गेलो, असाच लोभ ठेवा. नमस्कार मंडळी. शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाच्या नवदुर्गा पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वात आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्या समाजातील विविध क्षेत्रात एक विलक्षण कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा हा गौरव आहे, सन्मान आहे. आदिशक्तींच्या विविध रूपात दशमहाविद्या या प्रमुख होत. त्यापैकी वाणी, वाक्सिद्धी, वक्तृत्व व युक्तिवाद ही भगवती बगलामुखी यांच्या अंमलाखाली येते. अनिष्ट शक्तींचे स्तंभन व विशेषतः अतार्किक, अधार्मिक व अविवेकी बोलणाऱ्या व्यक्तींना या देवी शांत करतात. त्याचप्रमाणे महागौरी स्वरूपातील नवम दुर्गा या सर्वसंपन्न पश्चात प्रसन्न सुवासिनीच्या रूपात आपल्याला दिसतात. आजची आपली पाहुणी देखील एकाच वेळी आपल्या वाक्पटुतेने न्याय मिळवून देणे, ही उपजीविका सांभाळून समाजात आपल्या समर्पण भावनेने जलसंवर्धन या अतिशय नाजूक विषयावर राबवणारी अशी स्वयंसेवी आहे. त्यांनी स्थापिलेल्या ब्लॉसम संस्थेने आपल्या स्थापनेपासून 5 वर्षात किमान 10 आदिवासी गावांना जलसंवर्धन कार्य पूर्ण करून आपल्या नावास साजेसे असे बहारदार कार्य केलेले आहे. त्या मूळच्या अधिवक्त्या अर्थात वकील असल्या तरीही सेवाभावाने समाजकार्य करणाऱ्या आपल्या आजच्या पाहुण्या सौ अश्विनी रणदिवे यांचं स्वागत करूया. अश्विनीजी, नवदुर्गा पॉडकास्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आभारी आहे. वपू काळेंचं मला एक कथा आठवते, भांडणारे जोशी. त्यामध्ये त्यांचं एक वाक्य होतं की ज्याप्रमाणे कर्णाला जन्मता कवच कुंडलं असतात, त्याचप्रमाणे बायकांना जन्मता वाद घालता येतो. पण फक्त एकच गोष्ट आम्ही शिकवतो त्यांना की भांडताना मुद्दा सोडायचा नाही. आणि त्यात आपण तर शास्त्रोक्त युक्तिवादाचं शिक्षण घेतलं, तर म्हणजे तुमच्याशी वाद घालणं म्हणजे असंभव. पण तरी सुद्धा गमतीचा भाग सोडला तर वकिली पासून समाजकार्य आणि ह्या सगळ्याकडे या दोन्ही गोष्टी सांभाळताना आपला प्रवास कसा राहिला होता, म्हणजे करिअर सुरू कसं झालं या दोन्ही ह्याच्यामध्ये, ते जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. मी जसं आपण म्हटलं तसं मी पेशाने वकील आहे. गेली 27 वर्ष ठाण्यात सिव्हिल लॉ प्रॅक्टिस करते. कसं झालं की माझी थोडीशी बॅकग्राऊंड सांगते. मी एक सुशिक्षित मिडल क्लास किंवा अपर मिडल क्लास घरात जन्म झाला माझा. आई आजी ह्यांना कायम घरातल्या हेल्प म्हणजे हाऊस होल्ड मेड्सना म्हणा किंवा माझी आई स्पेशली रस्त्यावरच्या स्ट्रे डॉग्सना, प्राण्यांना मदत करताना कायम बघितलेलं आहे मी. आणि ते बीच कुठेतरी तेव्हाच मनात रुजलेलं होतं की आपण हे काहीतरी करायचं, म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीने करायचं. जसं एनजीओ वगैरे स्थापन करायचं अशी काही कल्पना त्या डोक्यात त्यावेळेला नव्हती.
पुढे पुढे शिक्षण झालं. माझं लग्न खूप अतिशय प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत घरात माझं लग्न झालं. माझे सासरे डॉक्टर रणदिवे हे ठाण्यातले अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. गेले 50-53 साल म्हणजे वर्ष मला वाटतं ते प्रॅक्टिस करतायत. आता हल्लीच बंद केली. माझे पती देखील आर्किटेक्ट आहेत. एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत. अशा घरात लग्न झालं. मग माझी प्रॅक्टिस चालू होती. मुलगी झाली. मुलीचं शिक्षण, संसार, प्रॅक्टिस या ह्याच्यात ती म्हणजे ती कल्पनाच राहिली किंवा ते बीजच राहिलं. त्याचं कधी रोपटं नाही झालं. पण 2014 ला माझी मुलगी पुण्याला गेली. तिने आयबी बोर्ड मध्ये ऍडमिशन घेतली पुण्याला. मर्सिडीज बेन्झ स्कूल तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. तर त्यावेळेला मी तिच्याबरोबर पुण्याला शिफ्ट झाले. की ती तेव्हा लहान होती म्हणजे त्या काय 14-15 वर्षाची होती. एकटं ठेवायचं नाही ह्या हेतूने मी तिच्याबरोबर पुण्याला गेले. त्यावेळेला माझं जे रुटीन होतं ते सगळं डिस्टर्ब झालेलं, की माझं ऑफिस, माझं सगळंच. आता काय करायचं पुढे? अ, अशा वेळेला माझी एक मैत्रीण आहे स्मिता आपटे म्हणून पुण्यात तिची पण संस्था आहे, एन-जी-ओ आहे तिचा. पण तिला मी जॉइन झाले. आणि खरं तर माझ्या ह्या कल्पनेला तिथून जास्ती काय म्हणतात एक स्पीड आला, की नाही आता आपल्याला खरंच काहीतरी करायचंय. 2016 ला माझी मुलगी अमेरिकेला गेली. अंडरग्रॅडला ती सिरॅक्यूज युनिव्हर्सिटीला अंडरग्रॅडला गेली. ही सगळी एक अपॉर्च्युनिटी बघितली, की माझी मुलगी पण आता तिथे गेलेली आहे. मला थोडासा वेळही आहे. मला जास्ती कॉन्सन्ट्रेट करता येईल या दृष्टीने मी 2015 ला ब्लॉसमची म्हणजे रजिस्ट्रेशन केलं. आणि ऍक्च्युली तेव्हापासून ब्लॉसमचा आणि माझा प्रवास सुरू झाला. खूप छान. गिरीश भाऊ? दोन मला म्हणजे ब्लॉसम नाव हे खूपच छान नाव आहे. पण त्या नावाच्या मागची संकल्पना काय हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की ज्या लोकांचं तुमच्यावरती हे झालं म्हणजे इन्फ्लुअन्स झाला, त्याप्रमाणे अनेक गोष्टी निवडता आल्या असत्या समाजसेवा करण्याकरता. कारण जगामध्ये त्रास आणि लोकांना त्रास होतो त्याचं काही कमी नाहीये. खूप लोकांना खूप त्रास आहेत. तर पाणी जे खरं म्हटलं तर इतकं महत्वाचं आहे, की जसं ते कमी होतं तसं आपल्याला जास्त जाणवतं म्हणून. तर म्हणजे ब्लॉसमची संकल्पना, ह्या नावाची संकल्पना कुठून आणि पाणी ह्या विशेष मुद्द्यावरती का फोकस केला ह्याचं मला जरा म्हणजे कुतूहल आहे, दुसरं काही. ऍक्च्युली गिरीशजी कसं झालं, की 2015 पासूनच मी पेपरवर्क सुरू केलेलं. तर मी स्वतः वकील असल्यामुळे ड्राफ्ट्स वगैरे सुरू केले. 14 पासूनच सुरू केले. ट्रस्टीज कोणाला घ्यायचं वगैरे. तर आम्ही 2-3 नावं सिलेक्ट केलेली. आता मला ती आठवत नाहीये. पण माझ्या मुलीची हे सिलेक्शन माझ्या मुलीने केलं. म्हणजे ती इथे भारतात होती त्यावेळेला मला म्हणाली, की "आई असं नाव ठेव, की जे बोलायला सोपं आहे." आणि तिचा विचार असा होता, की मी पुढे जर यूएसला गेले, तर मी तुला एफ-सी-आर-ए थ्रू म्हणजे फॉरेन फंडिंग जर आणलं, तर त्या लोकांना ह्याचा उच्चार आला पाहिजे. त्याचा अर्थ कळला पाहिजे. म्हणजे तिचा हा थॉट प्रोसेस त्याच्या मागची होती. आणि मलाही म्हणजे हे नाव मला आवडलं, की ब्लॉसम म्हणजे एक पॉझिटिव्हिटी आहे किंवा एक बहर ज्याला म्हणतात. अशा ह्यानी आम्ही दोघींनी ते नाव फायनल केलं. आणि माझी प्रेरणास्थळं म्हणाल गिरीशजी, तर पहिली तर माझी आई. माझी आई ही अ, अतिशय करुणानी भरलेली म्हणजे तिच्या समोर कोणीही म्हणजे मदतीचा हात मागितला तर ती हा विचार नाही करत, की हा माणूस जेन्युइन आहे, हा मला फसवतोय का ह्याला खरंच गरज आहे. त्याने मदतीचा हात मागितल्यानंतर तिला हवी म्हणजे तिला झेपेल ह्याच्यापेक्षा जास्ती मदत ती करत आलेली आहे. हे जेव्हा मी बघितलं ना, तेव्हा म्हणजे शी इज ऑलवेज अँड सोर्स ऑफ इन्स्पिरेशन फॉर मी. दुसरी व्यक्ती इथे मी आवर्जून सांगू इच्छिते, की माझे आजोबा लेट श्री बी.जी. देशमुख, महाराष्ट्र केडरचे फर्स्ट आय-ए-एस ऑफिसर ते माझे आजोबा होते. 1986 टू 1989 ते कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून 3 प्राईम मिनिस्टर्सना त्यांनी त्यावेळेला सर्व्हिस दिलेली आहे. व्ही.पी. सिंग, राजीव गांधी आणि चंद्रशेखर. तर त्यांचं एवढी मोठी व्यक्ती होती ही, की आज मराठी माणसं फार कमी या क्षेत्रात आहेत आय-ए-एस ऑफिसर्स म्हणून आणि ते तर पीकला होते. अशा व्यक्तीने जेव्हा आपली सगळी संपत्ती म्हणजे ऑलमोस्ट सगळी 90% संपत्ती त्यांनी डोनेट केली. म्हणजे खूपच त्यांनी काम केलेलं आहे. जास्ती करून त्यांनी तामिळी भाग आपण परिचित आहात का मला माहिती नाही. पुण्याहून पुढे तामिळी म्हणून जो भाग आहे ती आमची कुलदैवत आहे.
म्हणजे माझ्या आजोळची ती विंझाई देवी कुलदैवत आहे. तिकडे त्यांनी शाळा बांधली, वसतिगृह बांधलं. तिथली आदिवासी मुलं शाळेत जात नव्हती या हेतूने त्यांना ती वसतिगृह म्हणजे काय, की त्यांना एक घरातला एक मूल कमी म्हणजे काय म्हणतात आई-वडिलांसाठी भार नसावा म्हणून त्यांनी ते वसतिगृह बांधलं. गेस्ट हाऊस बांधलंय, टॉयलेट्स बांधले. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे काम केलंय. तर ह्या 2 माझ्या प्रेरणास्थळ म्हटलीत तरी चालेल. आणि हा विषय का निवडला आपण समाजकार्य करून? ही तर गिरीशजी खूपच मोठी स्टोरी आहे. म्हणजे मी जेव्हा पुण्यात होते, तेव्हा आम्ही माझ्याकडे फार मोठा अजेंडा नव्हता. काहीतरी करायचं होतं, पण त्याला काही डायरेक्शन नव्हतं, की काय करायचं. तामिळीपासून सुरुवात केली मी. मग तिथल्या आदिवासी मुलांना शैक्षणिक मदत देत होते किंवा त्या शाळेला काही वाटप, काही जे काही छोट्या-मोठ्या मदती आहेत, त्या आम्ही करत होतो त्यावेळेला. 2016 ला माझी मुलगी यूएसला जेव्हा गेली, तेव्हा मी परत आले ठाण्याला. मी मूळची ठाण्याची आहे, त्यामुळे मी परत आले ठाण्याला. ठाण्याला परत आल्यानंतर परत काय करायचं, कुणी मदत मागितली, दिली, अशा छोट्या-मोठ्या मदती आम्ही देत होतो. 2019 ला माझी मैत्रीण आहे एक शर्मिला म्हणून, शर्मिला गुप्ते, जी एक सीनियर आर्टिस्ट आहे ठाण्यातली. ती मला अचानक भेटली आणि बोलता-बोलता मी तिला म्हटलं, की "अगं ब्लॉसम तर आहेच, इट्स इन प्लेस, पण तसं काही फार ॲक्टिव्हिटी नाहीये त्याच्यात. काय करता येईल आपल्याला?" तर मला म्हणाली, की "अश्विनी मोखाड्याला एक गाव आहे कलमपाडा म्हणून. आपण तिथे वुमन एम्पॉवरमेंट वर्कशॉप्स असतात ना, म्हणजे काही क्राफ्ट, पेंटिंग म्हणा किंवा असं, तर आपण तो घेऊया." म्हटलं, "ठीक आहे, चालेल." थोडेफार पैसे होते ब्लॉसमकडे त्यावेळेला. आम्ही दोघी जणी तिकडे गेलो. म्हणजे जवळ-जवळ एक 50 एक बायकांचं ते सगळं किट जे असतं ते बनवून आम्ही गेलो. साधारण 10 ला वगैरे आम्ही तिथे पोहोचलो. 10 चे 11 वाजले. बरं हे गाव तिच्या परिचयाचं होतं. त्यामुळे इथल्या महिला पण तिच्या परिचयाच्या होत्या. त्यांना सगळ्यांना माहिती होतं, की आम्ही येणार आहोत. 10 चे 11 वाजले, 11 चे 1, 2, 3 तुम्हाला सांगते जवळ-जवळ 50 पैकी एक 4 बायका जेमतेम आल्या असतील. मग आम्हाला काय म्हणजे असं काय झालं, की ह्या बायका येत का नाहीयेत? म्हणून आम्ही इथे-तिथे चौकशी केली तर आम्हाला कळलं, की ह्या सगळ्या बायका विहिरीवर आहेत. आता विहिरीवर सकाळपासून दुपार 3 वाजली विहिरीवर काय करतायत? म्हणून आम्ही दोघी जणी बघायला गेलो. त्यावेळेला जे दृश्य आम्ही बघितलं ते अत्यंत थरारक होतं. म्हणजे अत्यंत थरारक. अक्षरशः मी तुम्हाला सांगते तो साधारण मे महिन्याचा पहिला आठवडा असेल. पहिला 10 तारीख वगैरे असेल. पहिला किंवा दुसरा आठवडा. विहीर पूर्ण कोरडी होती. कोरडी म्हणजे ज्याला काहीच पाणी नाही. अक्षरशः कोरडी होती आणि त्या कोरड्या विहिरीमध्ये एक 3 महिन्याचं बाळ घरी ठेवून आलेली बाळंतीण अ, एवढ्या छोट्या म्हणजे 1 फुटाच्या त्या पायरीवरनं खाली उतरून खाली जात होती. एक मुलगा 7-8 वर्षाचा मुलगा त्या ह्याच्यावर हार्नेस नाही, सपोर्ट नाही, काही नाही. म्हणजे तो जर पडले असते तर कपाळमोक्ष. दुसरं काहीच त्याला हे नाही. असं ते विहिरीत खाली उतरून पाणी खरवडून अक्षरशः अर्धा वाटी पाणी म्हणा किंवा असं पाणी ते लोकं घेऊन चाललेले. म्हणजे धिस वॉज अनबिलिव्हेबल. म्हणजे आम्हाला दोघींना हे बघून इतका शॉक बसला आणि त्या दिवशी आम्ही रात्री तिथेच मुक्काम केलेला. म्हणजे जवळपासच्या एका हॉटेलमध्ये आम्ही दोघी जणी राहिलेलो. रात्री आम्हाला अक्षरशः झोप नव्हती. म्हणजे आम्ही विचार केला, की आपण ठाण्यासारख्या ठिकाणी राहतो, जिथून हे जवळ-जवळ 100 किलोमीटर असेल. म्हणजे किलोमीटर्समध्ये सांगते मी, की 100 किलोमीटर्स वर ही परिस्थिती आहे. तर काय म्हणजे आपण का काही करू शकत नाही? आणि ही संधी मी माझ्या कामासाठी निवडली आणि मग ब्लॉसमनी फक्त पाण्यावरच काम करायला सुरुवात केली. अ, वाह! म्हणलं. आप अ, आपण अश्विनीताई आपण त्या देणे समाजाच्या मध्ये त्याच्यात भेटलो. म्हणजे आपण ॲक्चुअली आज भेटतो आहे त्याचं कारण तेच आहे, की तिथे आपली भेट झाली खरं तर. आणि त्यामुळे त्यावेळेला तुमचं सगळं जे काम किंवा त्याचं सगळं पिक्टोरियल सगळा त्याचा एव्हिडन्स जो होता, ते बघून मला इतकं इम्प्रेस झाले होते मी आणि मुळात आपण त्यावेळी जेव्हा बोललो, तेव्हा तुम्ही मला हेही सांगितलं, की अगदी छोटी-छोटी मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत 200 मीटर खाली पाणी भरायला जातात आणि येताना पाणी चढावरनं आणायचं आहे. आणि हो. घरापाशी पाण्याचा अजिबात काही सोर्स नाहीये. म्हणजे नुसतं जाताना रिकामी घागर तुम्ही घेऊन येणार, पण चढावरनं भरलेली घागर मिळाली तीही तर, अशी तुम्ही घेऊन येणार आहात. म्हणजे ही मुलं शिकणार कशी मग? शाळेत हो. कशी जाणार? त्यांचं पुढची डेव्हलपमेंट कशी होणार? तर त्यावेळी ते मी तुमचं बघितलं, की तुमची म्हणजे मुलांसाठी शाळा, म्हणजे फक्त त्यांना फायनान्शियल किंवा स्टडी मटेरियलची मदत असं नाही, पण त्यांच्याची अशी शाळा, वसतिगृह हे तुम्ही ऑलरेडी तुमच्या आजोबांपासून सांगितलं.
पण तुम्ही तशा स्वरूपाचं मॉडेल त्याला केलं. तर त्यामुळे हे डायकोटॉमी कशी झाली असली तर ते मला समजायला आवडेल ऍक्च्युली. म्हणजे त्यांची शाळा, त्या मुलांचं शिक्षण, त्यांची डेव्हलपमेंट प्लस बायकांची डेव्हलपमेंट. कारण पाणी मिळाल्याशिवाय ते अजिबात साध्यच होणार नाहीये. पाणी हा कळीचा मुद्दा आहे. तो सोडवला गेल्याशिवाय पुढे काही होऊ शकत नाही याच्यात. तर ही वाट कशी तुम्ही चोखाळली? तर कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे मी थोडंसं तुम्हाला सांगते, हा मोखाडा जो तालुका आहे, मला माहिती नाही तुमच्यापैकी म्हणजे पालघर जिल्हा आहे हा. पूर्वी हा ठाण्यातच होता. आता तो बायफर्केट झाला आणि तो पालघर जिल्हा झाला. वास्तविक बघायला गेलं ना तर ह्या पालघर जिल्ह्यात प्रचंड पाऊस आहे. असं नाहीये की इथे म्हणजे पाण्याची स्केअरसिटी आहे वगैरे, असं अजिबात नाहीये की मॅक्सिमम पाऊस इथे पडतो. पण पाणी अडवलं जात नाही. वॉटर मॅनेजमेंट नाही सरकारकडनं. ह्या कारणामुळे काय होतं, अख्खी कोस्ट असल्यामुळे पाणी सगळं वाहून जातं. स्लोप आहे. इथे जॉग्राफिकल लोकेशन म्हणजे टोपोग्राफी अशी आहे की गावं वरती आहेत आणि त्यांच्या ज्या कम्युनिटी वेल्स आहेत ना त्या दऱ्यांमध्ये आहेत. त्या जवळजवळ 200 ते 250 फूट दऱ्या म्हटलं तरी चालेल किंवा जास्तही असतील. त्या दऱ्यांमध्ये त्या विहिरी आहेत. बरं, ह्या बायका जसं अर्चनाताई म्हणाल्या तसं मी त्यावेळेला बोललेले की ह्या बायका ह्या कळशा घेऊन 4-4, 5-5 कळशा घेऊन दिवसातले 4 ते 5 वेळा वर खाली करतात. म्हणजे ह्या डोक्यावर एवढंच काय की आम्ही स्वतः, म्हणजे माझ्याकडे व्हिडिओज आहेत की 3 वर्षाची एक पोरगी डोक्यावर घागर घेऊन आईच्या उलट्या चपला घालून मे महिन्यात तळतळत्या उन्हात, आपल्याकडे प्रचंड ऊन असतं त्यावेळेला मे महिन्यात, ती मुलगी जेव्हा जाताना बघितली आम्ही, तेव्हा शिक्षण किंवा बाकीच्या गोष्टी तर म्हणजे विचारच नाही करू शकत आपण ह्या गोष्टींचा, की तिकडच्या त्या भागामध्ये आम्ही जेव्हा गावांमध्ये जातो तेव्हा आम्ही जेव्हा सगळ्यांची गावकऱ्यांशी बोलतो, फॉर दॅट मॅटर आम्ही जेव्हा आमचे हे प्रकल्प राबायचे असतात त्यावेळेला आम्ही जेव्हा गावकऱ्यांशी बोलतो, तर तुम्हाला गंमत वाटेल की ही परवानगी आम्हाला पुरुष देतात. मी त्यावेळेला आम्ही हेही बोलतो की अरे हे बाईचं काम आहे, हे तुम्ही ठरवलंय. ऍक्च्युली असंही नाहीये की हे, तर त्यांचं म्हणणं की नाही, घरात पाणी आणणं हे बाईचंच काम आहे. मग ती कशी शिकेल? मग तिची प्रगती कशी होईल? आणि बाई शिकली नाही तर पुढच्या पिढीची तरी प्रगती कशी होईल? हा सगळा होलिस्टिक विचार जेव्हा आम्ही केला, तेव्हा आम्ही असं हे केलं की नाही, ह्याच्यातनं या दुष्टचक्रातनं बाईची सुटका केलीच पाहिजे. मग आम्ही गावांमध्ये आत्ताही जेव्हा जातो तेव्हा आम्ही बायकांना बोलवतो की तुम्ही आम्हाला सांगा की हे काम आम्ही करायचं की नाही. आणि अर्चनाताई तुम्हाला सांगते की आम्ही आतापर्यंत 15 गावं केली. राईट. 15 गावं केली. ह्या 15 गावांमध्ये आम्ही जेव्हा मागे वळून बघतो किंवा आम्ही जेव्हा भेटायला जातो, त्यावेळेला बायका आम्हाला सांगतात की ताई आम्हाला काही कामच नाही राहिलं आता. कारण अख्खं आयुष्य फक्त पाणीच भरण्यात गेलं. बापरे. मुलींना शाळेत जायला एन्करेज करतो किंवा त्यांना बायकांना वुमन एम्पॉवरमेंटचे वर्कशॉप्स देतो. जसं मी म्हटलं की शर्मिला माझ्या बरोबर जी आहे, म्हणजे सावलीसारखी ती माझ्या बरोबर असते. हे आम्ही मग हळूहळू, पण हे कसं आहे ना, हे ताबडतोब होणारी गोष्ट नाहीये. म्हणजे दिस विल टेक अ लॉंग टाइम. म्हणजे ही मानसिकता त्या गावामध्ये बदलणे फार गरजेचं आहे. की काही गावांमध्ये आम्ही मुलांनाही एन्करेज करतो की अरे तुम्ही पण आईला मदत केली पाहिजे, बहिणीला मदत केली पाहिजे, पण ते व्हायला फार वेळ लागेल. कारण आज पिढ्यानपिढ्या ही लोक हेच करत आलेली आहेत. म्हणजे मुख्य कळीचा मुद्दा काय होता हे तर लक्षात आलं. पण हो. प्रत्येक गावाला किंवा प्रत्येक पाड्याला एकच सोल्युशन लागू होईल असं नाही आहे. आणि नाही. त्यामुळे प्रत्येकाची सोल्युशन आहे ती जरा थोडी तुम्हाला इंडिव्हिज्युअलाइज करायला लागणार आहे, की या पाड्याला हे सोल्युशन जास्त योग्य आहे. म्हणजे यांना बंड चांगला आहे का विहीर चांगली आहे का दोर चांगले आहेत, व्हॉटएव्हर इट इज. तर हा अप्रोच तुम्ही कसा घेतला? म्हणजे मला लक्षात आलं की तुमच्याकडे खूप स्ट्रॉंग टेक्निकल टीम आहे आणि त्यामुळे त्या टेक्निकल टीम मधनं तुम्हाला खूप उपयोग झाला असणार आहे टू डिव्हाइज अ सोल्युशन. कारण थिंकिंग अबाउट अ सोल्युशन अँड एक्झिक्युटिंग दॅट आर टू डिफरंट थिंग्स. तर त्यामुळे हे इंडिव्हिज्युअलायझेशन कसं आहे या एकेका प्रोजेक्टमध्ये किंवा एकेका गावासाठी? कसं आहे अर्चनाताई, की मेजरली हा भाग डोंगराळ प्रदेश आहे सगळा. मेजरली खूप कमी गावांमध्ये विहीर आणि गाव एका लेवलला आहे. म्हणजे 90% गावं वरती, विहिरी खाली. तर अशा वेळेला डॉक्टर मुंडले म्हणून आमचे एक एक्सपर्ट आहेत, जे डोंबिवलीचे आहेत मुंबईत. त्यांची टेक्नॉलॉजी आम्ही फॉलो करतो, जी अशी आहे की विहीरच्या 2 स्ट्रीम्स डाऊन आम्ही सबसर्फेस बंधारा बांधतो.
म्हणजे सबसर्फेस बंधारा म्हणजे काय, की तो भूमिगत असतो, तो जमिनीच्या खाली असतो बंधारा. आणि त्याची डायमेन्शन्स म्हणा किंवा त्याचं सगळी आकारणी आम्हाला आमचे एक्सपर्ट सांगतात, की एवढ्या फुटाचा बांधायचा, ब्रेड्थ किंवा त्याची लेंथ त्या ह्या पद्धतीने बांधली जाते. आणि मग आम्ही काय करतो, की जमिनीच्या खाली पाणी अडवतो आणि विहिरीची पाण्याची पातळी वाढवतो. तर ही म्हणजे काय होतं, की मार्चपासनं जुलैपर्यंत जूनपर्यंत रादर मुंबईत पाऊस 10 जूनच्या पुढे मागे सुरू होतो. मार्चपासनं जूनपर्यंत जे 90 थर्स्ट डेज आम्ही म्हणतो, थर्स्ट डेज ज्याला आम्ही म्हणतो, ते आम्ही वी टेक केअर ऑफ दॅट, की ती विहिरीची पातळी पूर्ण वाढते आणि ह्या लोकांना पाणी मिळतं. आता अशा ह्याच्यात काही ठिकाणी, काही गावांमध्ये बोरवेल्स असतात. तर मग आम्ही बोरवेल्सही रिचार्ज करायचं काम करतो. जे रेन वॉटर हार्वेस्टिंगनी होतं. म्हणजे आता पावसाळ्याच्या सुरुवातीला आमची मला वाटतं 5 गावं झाली रेन वॉटर हार्वेस्टिंगनी. तर ते रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे कसं, की कौलावरचं पाणी जमवायचं, ते खाली झिरपवायचं, ते फिल्टर करायचं आणि ती बोरवेल रिचार्ज करायची. तर हे आमची अशी वेगळ्या-वेगळ्या फील्ड्समधली लोकं आहेत, जी ज्या टोपोग्राफी प्रमाणे तिथे आम्ही सोल्युशन तिथे राबवतो. अशा पद्धतीने आमचे साइट स्पेसिफिक सोल्युशन्स असतात. म्हणजे एकच ठोकताळा आम्ही सगळीकडे वापरत नाही, की प्रत्येक काही वेळेला आम्हाला विहीर असते. विहीर म्हणजे ग्रामपंचायतीने विहीर बांधलेली असते, पण ती विहीर इतकी काय म्हणतात डिलॅपलेटेड असते, की त्याच्यात पाणी होल्ड करत नाही ती विहीर. मग आम्हाला ती रिनोव्हेट करायला लागते किंवा त्याचं स्ट्रेंथनिंग करायला लागतं. अशा पद्धतीने प्रत्येक गावाला आम्ही त्या प्रमाणे सोल्युशन देतो. हे खूपच इंडिव्हिज्युअलायझेशन केल्याशिवाय त्या गावाचा प्रश्न सुटणार नाही ना. एकच सोल्युशन सगळ्यांना लागू नाहीये. अ, बरोबर. मला त्याच्यात जरा एक उपप्रश्न असा विचारायचा आहे, की ज्या काही तुम्ही टेक्नॉलॉजी इंडिव्हिज्युअलाइज लेव्हलवरती वापरत आहात, त्याची स्केलेबिलिटी किंवा ट्रान्सफरेबिलिटी आहे का? कारण आपल्याकडे हा काही फक्त ठाण्याच्या पाड्यांमधला पुरता त्याच्यापुरता प्रश्न नाही आहे. राइट. हा प्रत्येक खेडोपाडी, प्रत्येक गावोगावी, प्रत्येक राज्यामध्ये, देशभरामध्ये कुठे ना कुठे हा प्रश्न आहे. राइट. तर त्यामुळे ह्याची स्केलेबिलिटी किंवा हे ट्रान्सफरेबिलिटी जी आहे, की एकेका गावाचं सोल्युशन काय असेल, हे तसं होऊ शकतं का? हो, डेफिनेटली होऊ शकतं. ह्या प्रकारची टोपोग्राफी जिथे-जिथे आहे आपल्या देशात किंवा राज्यात म्हटलं, तर ती टेक्नॉलॉजी आपण नक्कीच तिथे वापरू शकतो. म्हणजे स्पेशली आमची ही जी अंडरग्राउंड वॉलची जी टेक्नॉलॉजी आहे, सबसर्फेस बंधारा आम्ही ज्याला म्हणतो, ही टेक्नॉलॉजी खूप नवीन आहे. नवीनपेक्षा इट इज नॉट व्हेरी नोन. म्हणजे आम्हाला जेव्हा लोकं विचारतात, की असं असं कसं तुम्ही बांधता आणि पण ह्या टोपोग्राफीला हीच टेक्नॉलॉजी वापरली जाते. तर आपल्या राज्यात कुठेही वी कॅन यूज दिस म्हणजे नक्कीच ती वापरू शकतो आपण. पाणी अडवा, पाणी जिरवा म्हणून एक मला वाटतं सरकारचा हे होता कार्यक्रम होता आणि नंतर पाणी फाउंडेशन म्हणून पण आहे जे आमिर खाननी खूप जोरामध्ये त्याचं हे केलं, लॉन्च केलं आणि त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे. हो. तर मला एक नेहमी कुतूहल असतं, की आप आपण सगळेजण असं सायलोजमध्ये काम करत असतो का ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन, कारण जसं अर्चनाताई म्हणल्या तसं हा प्रॉब्लेम सगळ्या महाराष्ट्रभर तर आहे, भारतभर पण आहे, की काही-काही ठिकाणी खूप कमी पाणी पडतं, काही-काही ठिकाणी खूप जास्त पाणी पडतं आणि दोघंही त्याच्यातून त्रासदायक म्हणजे ते दोघांनाही त्याच्यातून त्रास होतो. तर ह्या सगळ्या एन-जी-ओज एकत्र येऊन एखादी गोष्ट करू शकतात का? गिरीशजी नक्कीच करू शकतात आणि उलट माझा तर हा प्रयत्न असतो, की जेवढे एन-जी-ओज एकत्र येतील, तेवढं हे काम जास्ती मोठ्या प्रमाणात आणि त्याचा फायदा जास्ती लोकांनाही पोहोचू शकतो. पण हे नाही होत असं. म्हणजे एक किस्सा सांगते तुम्हाला म्हणजे एका गावाचा किस्सा सांगते, की हा जे कलमपाडा जे मी पहिलं गाव तुम्हाला म्हटलं, जिथे आम्ही वर्कशॉप घ्यायला गेलो आणि आम्ही पहिल्यांदा हे सगळं बघितलं. ते बघितल्यानंतर जेव्हा आम्ही ठाण्याला आलो, ह्याच्यावर आम्ही बरीच चर्चा केली म्हणजे ह्या क्षेत्रातल्या लोकांशी वगैरे आणि जेव्हा डॉक्टर मुंडल्यांना आम्ही भेटलो, त्यावेळेला त्यांनी आम्हाला एक एस्टिमेट दिलं, की असं-असं आहे, इतके-इतके पैसे आपल्याला जमवायचे. तर आम्ही ते पैसे जमवले. म्हणजे मी जिद्दीने ते पैसे आमच्या घरातनंच हे जमवले आणि दुसऱ्या दिवशी आमचा जे तिकडे जाणार. तर सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यावेळेला ज्या एन-जी-ओनी खूप मोठा एन-जी-ओ आहे तो. मी त्याचं नाव घेणार नाही कारण मला त्याचं कुठल्याही प्रकारे बदनामी नाही म्हणजे बदनाम करायचं नाहीये. त्या एन-जी-ओतल्या एका सोशल वर्करनी मला फोन केला आणि मला म्हणाली, की "तू तिथे काम नाही करू शकत."
तर म्हणजे मला आश्चर्य वाटलं, की मी म्हटलं का नाही करू शकत? मी काही दुकान उघडलं नाहीये तिकडे, आपली काही कॉम्पिटिशन नाहीये, आपण दोघेही सोशल वर्क करतोय. तर म्हणाली, "नाही, हे गाव आम्ही घेतलेलं आहे पुढची 5 वर्ष आणि आम्हीच इथे काम करणार." तुम्हाला खोटं वाटेल गिरीशजी, तिने इतकी रूडली आणि इतक्या वाईट भाषेत ती माझ्याशी बोलली, की मला लिटरली 2 दिवसात सर्व्हे करून दुसरं गाव बघायला. तर हा अप्रोच जर सगळ्यांनी ठेवला, तर हा खूप मोठा बदल होऊ शकतो. पण ती मानसिकता किंवा ती थॉट प्रोसेस सगळ्यांची नसल्यामुळे ही अडचण येते. बेसिकली मोठे मोठे जे एनजीओ असतात ते छोट्या एनजीओना धक्का देऊन बाजूला करतात असं दिसतंय. अगदी बरोबर आहे. आणि त्यावेळेला तर आमचं हे पहिलंच गाव होतं. म्हणजे आज जर मला कुणी येऊन सांगितलं तर मी बिलकुल ऐकणार नाही. पण त्यावेळेला आम्ही पण त्या क्षेत्रात नवीन होतो. माझ्याकडे माझी टीम नव्हती. त्यामुळे आम्हाला आणि सरकारची जी नल से जल, घर घर नल से जलची जी योजना आहे, त्याचा आणि ह्याचा कसा ओव्हरलॅप होतो? का नाही होत? गिरीशजी कसं आहे माहितीये का? जल जीवन सेंट्रल गव्हर्नमेंटनी जल जीवन किंवा आता तुम्ही ज्या योजना सांगितल्या त्या आहेत. पण आमच्या भागात विचारलं तर प्रॉब्लेम असा आहे, की आमच्याकडे सोर्सच नाहीये पाण्याचा. तुम्ही नळातनं पाणी आणणार कुठून? तुम्ही ते अडवल्याशिवाय पाणी सोर्सच नाही राहत. तर तो सोर्स पहिला वॉटर मॅनेजमेंट हे माझ्या दृष्टीने किंवा अजून आमच्या एक्सपर्ट्सच्या दृष्टीने वॉटर मॅनेजमेंट हे जास्ती महत्वाचं आहे. नळ आता तुम्ही जर मोखाड्याला गेलात, कधी इंडियात आलात तर मला सांगा, मी जरूर घेऊन जाईन तुम्हाला. ठिकठिकाणी मोठमोठ्या टाक्या बांधलेल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. जल जीवन योजना सगळीकडे आहे. मोठे मोठे पाईप टाकलेले आहेत. पण पाणीच नाही तर तुम्ही पाईप आणि त्या टाक्यांचा उपयोग काय? तर ह्या विषयात मी असं सांगू शकते तुम्हाला, की मी राज्य पातळीवर म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट पर्यंत अप्रोच करून आलेली आहे. म्हणजे लोकल अथॉरिटीज ना, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट नाही म्हणता येणार आपल्याला, लोकल अथॉरिटीज, जिल्हा परिषद किंवा त्यांचं असं म्हणणं आहे, की मॅडम आमच्याकडे एवढे फंड्सच नाहीयेत, की तुमच्या पाड्यांपर्यंत पोहोचायला. आम्ही काय म्हणतात त्याला, जे महसूल गाव असतं. महसूल गाव म्हणजे जे मेन त्यांचं गाव असतं, तिथपर्यंत जाऊ शकतो. अरे मग पुढच्या लोकांनी काय पाण्याशिवाय राहायचं? त्यांचं म्हणणं आहे, की आमच्याकडे फंड्सच नाहीत तेवढे पोहोचायला. मग आम्ही त्यांना रिलोकेट करू. आम्ही त्यांना मायग्रेट करू. म्हणजे मायग्रेट करणार म्हणजे काय? तुम्ही शहरात आणून त्यांना वॉचमनची नोकरी देणार? म्हणजे आदिवासी ही जमातच तुम्ही नष्ट करून टाकणार. तर असं आहे. म्हणजे आम्हाला आत्तापर्यंत सरकारची कुठलीही मदत झालेली नाही. आम्हाला सरकारकडनं अडवणूकही झालेली नाही. हेही खरं. ते नक्कीच आहे. आम्ही इनफॅक्ट आम्ही त्यांना कॉम्प्लिमेंटरी काम करतोय. सो असं आहे. दे हॅव नॉट स्टॉप्ड अस टिल नाऊ. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. मला थोडासा हा विषय माझा ह्याचा प्रिय पण आहे आणि मोखाड्याला मला एक जुनी आठवण आहे माझी मोखाड्याबरोबर. शाखेचं काहीतरी एक हे होती, वर्कशॉप होतं तिथे त्या पाण्यातल्या मुलांबरोबर आणि त्यावेळी आमच्या डोंबिवलीतल्या निसर्ग विज्ञान संस्थेला तिथे पाचारण केलं होतं. आम्ही सर्पसंवर्धन करायचो आणि त्याच्यामध्ये तिथल्या अर्थात आता लुकिंग बॅक आम्हाला असं वाटतं की आदिवासी मुलांना आम्ही सापांबद्दल काय शिकवणार, त्यांच्याकडनं उलट शिकलं पाहिजे. पण तरी सुद्धा त्यांना जाऊन आम्ही एक अवेअरनेस दिला होता की विषारी कुठल्या आणि बिनविषारी कुठल्या आणि कसं ओळखायचं आणि नाही यायचं. त्यामुळे मोखाड्याला मी एकदा म्हणजे आता झाली त्याला 20 वर्ष झाली या घटनेला आणि तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणालात तसंच होतं. एप्रिल महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि ते जे ऊन असं जसा पाऊस कोसळतो तसं मानेवर कोसळतं असं ऊन असतं ते, जे आपण शहरात कधीही अनुभव करू शकत नाही. अगदी. हो, असो. तर मला एक इकोसिस्टमचा भाग म्हणून एक विचारायचं होतं, की आपण जे पाण्याची टंचाई जी बघतो, ते बरेचदा इकोसिस्टमचा असमतोल हा तर भाग भाग राहतो आणि इट इज अ सिम्प्टम, की तो असमतोल झालेला आहे. पण ह्याच्यामधलं आणि ते जे मोठं समीकरण जे आहे, त्यामधला पाण्याची टंचाई किंवा पाणी निसर्ग जरी तुम्ही म्हणालात तसं धो-धो पाऊस जरी पडला, तरी अमुक एक कारणामुळे ते पाणी साठत नाही. आणि त्याचं कारण मला वाटतं सोल्युशन आहे, की वृक्ष संवर्धन आणि मातीची उत्तम क्वालिटी असणं. तर ह्याच्यावर काम करणारी पण मला वाटतं बऱ्याच संस्था असतील, तुमच्या माहितीत पण असतील. नोटेबल आहे ईशा फाउंडेशनचं सेव्ह सॉइल मूव्हमेंट. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? असं कसं आहे संदीपजी, म्हणजे इथे
काय म्हणतात, इट्स अ विशियस सर्कल. पाणी नसल्यामुळे झाडं नाहीयेत, झाडं नसल्यामुळे पाणी नाहीये. हो. तर आता चिकन अँड एग पाणी प्रॉब्लेम सॉरी चिकन अँड एग प्रॉब्लेम झाला तो. हा म्हणजे आम्हाला आम्ही पण स्वतः 2 गावांना प्लांटेशन दिलेलं आहे. तिथे कमी पाण्यात जे काय प्लांटेशन होतं ते आम्ही काजू सारखे लागवड दिलेली आहे, मोगरा दिलेला आहे. पण परत पाणी नाही. म्हणजे आम्ही जरी बायफ सारखी संस्था, तुम्ही बायफ ऐकली असेल, एक मोठी संस्था आहे बायफ नावाची. ते लोक पण झाडं देतात. पण होतं काय, झाडं नुसती देऊन चालत नाहीत. ती रुजवायला लागतात, त्याला पाणी द्यायला लागतं. मग पाणी कुठून आणणार? तर आता आम्ही पण जे करतो संदीपजी, ते आम्ही पहिलं पिण्याच्या पाण्यासाठी करतो. ह्यांची शेतं जी आहेत ना, ही त्यांच्या घरापासून खूप लांब असतात. म्हणजे ती परत दऱ्या-खोऱ्यांमध्ये कुठेतरी बरेच किलोमीटर लांब. मग परत शेतावर पाणी देणं हा प्रकल्प पेंडिंग आहेच ना हो. म्हणजे हा प्रश्न परत आहेच. मग झाडं कुठून लागणार? मग झाडं नाहीत, मग पाणी नाही. हे समीकरण, हा प्रश्न कसा सोडवायचा? हा खूप मोठा विषय आहे. आमचं तर त्याच्यावर म्हणजे आम्ही काय करतो, की पहिलं फर्स्ट फेजमध्ये आम्ही प्यायचं पाणी देतो, कारण ते फार महत्वाचं असतं. मग आमच्याकडे जर फंड झाले किंवा आमचं प्रपोजल पास झालं, तर मग आम्ही शेतावर जातो. पण ते खूप नंतर होतं, कारण इतकी गावं आहेत. जवळजवळ 300 गावं आहेत, ज्यांना आत्ताशी आम्ही 15 गावांपर्यंत पोहोचलोय. 300 गावं आहेत त्या भागात, ज्यांना गरज आहे अशा प्रकारच्या प्रकल्पांची. तर मला वाटतं जसं मगाशी गिरीश भाऊ म्हणाले तसं कॉम्प्लिमेंटॅरिटी असणाऱ्या ज्या पूरकता देणाऱ्या ज्या संस्था असतील आणि तसं तुम्ही जर एकत्र काम केलं तर समजा की अमुक एक संस्था आहे जी वृक्षावर काम करते, अमुक संस्था आहे जी मातीच्या क्वालिटीवर काम करते आणि तुम्ही पाण्यावर. तुमचं जे आउटपुट आहे ते जर समजा पोर्टेबल वॉटर पासून ऍग्रिकल्चर वॉटर, इरिगेशन वॉटर पर्यंत झालं आणि त्याचा आउटपुट समजा 100च्या ऐवजी 125% झाला, तर तो एक्स्ट्रा 25% कॅन बी अ इनपुट फॉर द अदर एनजीओ हु इज वर्किंग ऑन सॉइल. हो की नाही? डेफिनेटली. आणि हे जर सिनर्जी झाली तुमच्या तिघांमध्ये, तर मला वाटतं हे ह्या तिघांचा आउटपुट असा काहीतरी होईल की एकाच वेळी तुमची सगळी लक्ष पण साधली जातील आणि इट कॅन बी अ रोल मॉडेल की अमुक एक गाव या तिन्ही यांच्यामुळे सर्व समतोल झालं. अगदी. आणि तुम्ही म्हटलं तर त्याप्रमाणे संदीपजी, ह्या नोव्हेंबरमध्ये आमच्या संस्थेला आमचा अॅनिव्हर्सरी असते. तर माझ्या हे डोक्यात अजूनही आहे, म्हणजे आय हॅव नॉट गिव्हन अप, की मला एका संस्थेकडनं जर असा रिस्पॉन्स आला की नका करू किंवा रूट, दॅट विल नॉट स्टॉप मी फ्रॉम गोइंग अहेड विथ दिस थॉट. मी नक्कीच हा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या पाईपलाईनमध्ये इट्स इन माय पाईपलाईन, की मोखाड्या भागात, मी आता खूप मोठ्या प्रमाणावर नाही करू शकत, पण मोखाड्या किंवा पालघर जिल्ह्यामध्ये जेवढ्या संस्था आहेत त्यांचं मी ऑलरेडी लिस्टिंग केलेलं आहे आणि मी त्यांना एकत्रित करून जसे आपण म्हटलं त्याप्रमाणे आम्ही ह्याच्यावरही काम करणार आहोत, की आपण एकत्र काम केलं तर ते जास्ती चांगल्या प्रमाणात होऊ शकतं. आणि कसं होतं काही वेळेला, म्हणजे आता आमचंच एक गाव आहे बादलपाडा, जे आमचं बेस विलेज आहे आणि हे बादलपाड्याचा ना उल्लेख 10वीच्या टेक्स्टबुक मध्ये आहे बरं का. या वर्षीच्या SSCचं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यात बादलपाडा आमचं संस्था असं सगळा उल्लेख आहे. तर आम्ही म्हणजे महिन्यात 2दा तर फेरी होते माझी तिकडे. एकदा असंच मी गेले तर तिथे टाकी बांधण्याचं एक काम चाललेलं. म्हटलं माझ्या लोकांना विचारलं मी, तर मला म्हणाले, "नाही मॅडम, एक संस्था आहे, ते येऊन इकडे टाकी बांधतायत." खरं तर त्या टाकीचा काहीच उपयोग नव्हता. म्हणजे कसं होतं की त्यांना काहीतरी करायचंय, हरकत नाही, म्हणजे त्यांचा थॉट प्रोसेस चांगली आहे, पण त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. त्याचा उपयोग झाला पाहिजे. जर हे काम आपण डिव्हाईड केलं, की हे काम आपल्यात आपण अंडरस्टँडिंग घेतलं, की हां, तू हे कर, मी हे करते, मी हे करते. तर ते सगळं समान पातळीवर होईल आणि ते जास्ती लोकांना त्याची मदत होईल. हे नक्कीच इट्स अ गुड थॉट, पण हे केलं पाहिजे. म्हणजे हे सगळ्या लोकांनी एकत्रित एनजीओजनी आलं पाहिजे. मला एक ह्याच्यामध्ये प्रश्न आहे, म्हणजे संदीपचाच मुद्दा मी जरा पुढे नेते आहे, की वॉटर क्रायसिस आहे, म्हणजे अर्थात क्लायमेट बदलतं आहे, त्यामुळे अतिवृष्टी होते, तसंच दुष्काळ पण पडतो आहे. पण याच्यामध्ये थोडासा भाग निसर्गाचा आहे, बराचसा भाग मला वाटतं मानवनिर्मित आहे. आणि एस्पेशली म्हणजे आपल्याकडे सगळी भरमसाठ होणारी बांधकामं, त्याच्यासाठी होणारी बेसुमार जंगलतोड किंवा गायरानं काढून घेणं, म्हणजे जे काय ग्रीनरी जी आहे, हो, झाडच नसतील तर पाऊस पडणार नाहीये. तर बरोबर. ह्याला काय सोल्युशन आहे? आणि दुसरा त्याचा एक उपमुद्दा मला असा आहे, की संदीपने ऑलरेडी म्हटलं, की झाडं नसतील तर पाऊस पडणार नाही. आणि तुम्ही असंही म्हटलं, की हे ठीक आहे, म्हणजे पाऊस नसेल तर झाडं वाढणार नाहीत.
तर त्यामध्ये अशी काही लागवड करता येऊ शकते का, की जी कमी पाण्यावरती तगेल आणि त्याच वेळेला पाणी धरून ठेवेल? कारण ते सोल्युशन जे आहे दॅट इज प्रोबॅबली गोइंग टू द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, की त्या झाडाला जोपासनेसाठी पाणी कमी लागतं आहे, पण इव्हेंच्युअली त्या झाडामधनं किंवा ती झाडं असल्यामुळे आपल्याला चांगलं मिळेल. पाण्याचा सोर्स त्याचा चांगला राहणार आहे. आणि ह्याच्यात मला वाटतं बरेच वादविवाद बुद्ध आहेत. कारण माझा एक बॅचमेट आहे आणि त्यांनी ह्याच्यामध्ये खानदेशामधलं लामकणी विलेज जे आहे आणि तिथे त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे आणि तुमच्यासारखंच म्हणजे त्याच्यामध्ये सगळं वॉटर कन्झर्वेशन, इकोसिस्टम्स, एम्पॉवरमेंट आणि जे पूर्ण खडकाळ आणि वैराण सगळं रान होतं तिथे, ते आता सगळं ग्रीन झालेलं आहे. तर म्हणजे धिस कॅन बी डन. पण त्यामध्ये हे प्लॅनिंग असायला पाहिजे आहे, की कुठल्या झाडांमुळे चांगला फायदा होणार आहे आणि व्हॉट गिव्हज यू द बेस्ट बॅलन्स ऍक्च्युअली. तर हे कसं ठरवता येईल? नक्कीच. म्हणजे जसं आपण अर्चना ताई बोललात तसं की ह्या भागामध्ये एकतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या आदिवासी लोक, ही सगळी आदिवासी लोक आहेत, त्यांचं अॅन्युअल इन्कम, माइंड माय वर्ड्स, अॅन्युअल इन्कम 34,000 आहे इंडियन रुपीज. अॅन्युअल इन्कम म्हणजे हे सगळे शेतकरी असतात, फार्मर्स असतात. ह्यांचं मेन ऑक्युपेशन हे फार्मिंग आहे आणि आदिवासी असल्यामुळे ह्यांच्याकडे 1 ते 2 एकर जमीन बाय डिफॉल्ट असते, म्हणजे थ्रू जनरेशन असते. पण पाणी नसल्यामुळे सेकंड क्रॉप हे लोक घेऊ शकत नाहीत. पहिला क्रॉप जो येतो तो त्यांच्या सेल्फ कन्झम्पशनसाठी पण इनफ नसतो, म्हणजे ते पण रेशनचं खातात आणि दुसरा क्रॉपचा तर प्रश्नच येत नाही कारण पाणी नाहीये. मग अशा वेळेला आम्ही त्यांना काजू, जसं तुम्ही म्हणालात की कमी पाण्यात हे होणारी झाडं म्हणजे काजू, मोगरा, जे कॅश क्रॉप्स आहेत की बाबा ज्याच्यातनं काहीतरी इन्कम निघून त्यांना जनरेट होऊ शकतं, अशा दृष्टीने आम्ही त्यांना देतो. म्हणजे दिलेले मोगरा किंवा काजू ही झाडं देऊन थोडाफार फरक पडू शकतो. पण परत पाणी हा विषय राहतोच. म्हणजे पाणी, इरिगेशन एक मोठा विषय आहेच. तर समजा आपण नेहमी विचार करतो ना, की इफ आय कुड गो बॅक ऑन दॅट सेम रोड, जर समजा मी परत त्या रस्त्यावरती चालले, तर मी काय वेगळं करेन? कारण प्रत्येकाला आपल्याला असं वाटतं, की अरे मी हे शिकले, मी ते शिकले या या प्रवासामध्ये. पण माझ्या नंतर येणाऱ्या लोकांनी त्या चुका करू नयेत. तर अश्विनी रणदिवेंच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या पुढच्या पिढ्या येतील, त्यांनी काय शिकावं त्यांच्या चुकांमधून, की जेणेकरून परत त्या चुका म्हणजे हा शिक्षणाचा आपण नेहमी सगळेजण शिकतो. आपण सगळेजण चुका करतो. त्याच्यामुळे एका व्यक्तीच्या चुका किंवा एखाद्या संस्थेच्या चुका नाहीयेत. पण काय-काय शिकायला मिळालं जे पुढच्या पिढीला समजून घ्यायला आवडेल, जेणेकरून त्यांच्याकडून त्या गोष्टी होऊ नयेत? चुका म्हटलं तर मी गिरीशजी खरं सांगू का तुम्हाला, मला कधीच असं वाटलं नाही की कदाचित चुका हा माझा चुकीचा शब्द असेल, सॉरी टू यूज दॅट हे. पण प्रत्येक गोष्ट एक कुठलंही कार्य करताना आपण जे शिकतो, त्याच्यातून पुढच्या पिढीला ज्या लोकांना अश्विनी देवींच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जायचं असेल, त्यांनी काय-काय त्या गोष्टी करू नये, ज्या आपल्याकडून होत गेल्या ॲज पार्ट ऑफ द लर्निंग प्रोसेस? अ, मी थोडंसं असं त्याला हे देईन, की एकतर मी इतकी मोठी व्यक्ती नाही, की अ, माझ्या पावलावर पाऊल म्हणजे अ, असा माझा मोठा असा दावाही नाही माझा, की माझं काम खूप मोठं आहे. पण गेली 5 वर्ष जे काय माझा हा प्रवास आहे ब्लॉसम बरोबरचा, त्याच्या अनुभवावरनं मी थोडंसं तुम्हाला सांगू शकते, की थोडीशी प्रत्येक माणसाला सेन्सिटिव्हिटी पाहिजे. म्हणजे मी माझं घर, माझा संसार, मी सुखी आहे, एवढंच, ह्याच्या पलीकडेही प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आज देवाच्या कृपेने आपल्याला सगळ्यांनाच खूप मिळालेलं आहे. म्हणजे ह्या फोरममध्ये जे कोण आहेत किंवा हा पॉडकास्ट ऐकणारेही जे व्यक्ती असतील, त्यांना देवाने आपल्याला खूप दिलंय. थोडंसं आपल्यातलं अ, तुम्ही पैसे रूपाने म्हणा, म्हणजे आर्थिक रूपाने म्हणा किंवा कष्ट रूपाने म्हणा, विद्या किंवा जे काय तुमचं नॉलेज आहे त्या रूपाने म्हणा, थोडंसं काढून दिलं समाजाला, तर आपलं काहीच नुकसान होत नाही. आपल्याला काहीही फरक पडत नाही. पण समोरच्या माणसाच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. खूपच मोठा. म्हणजे आज आम्ही जे करतोय ते म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला सांगते मी, की पहिली 2 गावं जी होती आमची, ती खूप कठीण होतं आम्हाला पैसे जमवणं. म्हणजे अक्षरशः 4 दिवसात 2.5-3 लाख रुपये जमा केले.
इंडियन रुपीज मध्ये 2.5-3 लाख हे खूप मोठी रक्कम आहे. पण ही आम्ही जमा केली. त्यातले पहिले डोनर म्हणजे माझे सासरेच होते. मला घरातनं खूप पाठिंबा आहे. हे बळ असल्याशिवाय एवढं काम होणं शक्य नाहीये. तर प्रत्येकाने फुलाची पाकळी जर समाजाला दिली, तर ह्याच्यात खूप मोठा फरक पडू शकतो. बाकी तर असं काही सांगण्यासारखं म्हणजे हे नाहीये. एक गोष्ट निश्चित आहे, की ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला आलेल्या अडचणी मी तुम्हाला सांगते, की मी स्वतः आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन ठाणे. म्हणजे ग्रामीण भागाशी तसा माझा काहीच संबंध नव्हता किंवा ग्रामीण भागातल्या समस्या काय असतात किंवा त्यांच्याशी कसं बोलायचं, कसं विश्वास त्यांचा प्राप्त करायचा, ह्याच्याबद्दल मला बिलकुल नॉलेज नव्हतं. मोखाडाचा प्रश्न जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आला, तेव्हा बरं माझं काही सोशल वर्कमध्ये माझं काही शिक्षणही नाहीये. माझं शिक्षण वकिलीचं असल्यामुळे कंप्लीटली वेगळं हे होतं. मग हे कसं करायचं? हे कसं तिथे जायचं, लोकांशी बोलायचं? शिकत गेलो आम्ही आमच्या ह्याच्यातनं. पहिल्या 2 बंधाऱ्याच्या वेळेला खूप अडचणी आल्या, पैशाच्या, टेक्निकल अडचणी. पण त्याच्यानंतर आम्ही जसे-जसे पुढे सरकत गेलो तसं कॉन्फिडन्स येत गेला, आमचा आत्मविश्वास वाढत गेला. माझी टीम तेवढी सक्षम होत गेली. आज आमच्याकडे आमची स्वतःची टीम आहे, जी गावाची कामं आम्ही करू शकतो. माझे व्हॉलंटिअर्स आहेत. आमची टेक्निकल टीम तर आहेच, पण कॉन्ट्रॅक्टिंग टीम आहे. ह्या सगळ्यात म्हणजे मला काय म्हणायचंय, की यू हॅव टू बी फोकस्ड. कुठल्याही प्रकारे तुम्ही तुमचा फोकस सोडायचा नाही. पहिलं पाऊल टाका. पहिलं पाऊल टाका. तुम्हाला माणसं जोडत जातात. चांगली लोकं तुमच्या बरोबर येत जातात. काहींची साथ होते, काही साथ सुटते. जे बरोबर येतात ती टीम एकत्रित होऊन हे खूप सुंदर काम होऊ शकतं. एवढंच मी पुढच्या पिढीला सांगू शकते. नाही, तुम्ही फार मोठी बाब ओमिट केली, की पर्सिस्टन्स म्हणजे अ, सोडून एखादी गोष्ट हातात घेतली, की ती सोडू नाही, कारण ती अवघड आहे म्हणून. बरोबर. अदरवाईज उच्च मध्यमवर्गीय घरामध्ये जन्माला आलेली वकिली करणारी व्यक्ती, तिला काय गरज होती जाऊन ह्या सगळ्या पाड्यांमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं, त्यांना समजवायचं, त्यांचे प्रश्न आपणहून सोडवायचे. जगाने काही अपेक्षा नव्हती केली, की बाबा अश्विनी रणदेवेंनी जाऊन असं करावं म्हणून. पण ते जे पर्सिस्टन्स आहे, की बुवा नाही, माझ्यावरती कितीही त्रास झाला, मला कितीही लोकांनी काही सांगितलं, जसं तुम्हाला कोणी एका एन-जी-ओने सांगितलं, तरी त्याला सोडून मी म्हणजे माझ्या कार्याला मी सोडून जाणार नाही. हे फार मला असं वाटतं, की हा फार मोठा भाग आहे त्याच्यातला. दुसरं मला एक विचारायचं होतं, की तुम्ही स्वतःचा उल्लेख केला, की माझा कधीच ग्रामीण भागाशी जास्त संबंध नव्हता. आता मी संभाजीनगरचा राहणारा. माझ्या वडिलांचं जवळच्या एका गावामध्ये जे-पी होते ते, तर तिथे दवाखाना होता आणि आमची आई पी-एच-सीमध्ये वगैरे काम करायची. त्याच्यामुळे मला साधारणशी माहिती आहे, की खेडेगावामध्ये काय होतं म्हणून. पण मला आता इथे आल्यानंतर असं वारंवार वाटतं, की खरंच जो खरा भारत आहे, जो खरा खेडेगावात राहतो, त्याला आपण मुकलो का? त्याला आपण आपल्या मुलांना त्याचं म्हणजे तो भारत वेगळा असतो आणि आपला भारत वेगळा असतो, असं वाटतं का तुम्हाला जास्तीत जास्त? कारण आपण जसे वयाने वाढतो तसं होपफुली आपल्याला सगळ्यांना प्रगल्भता येते, की लक्षात येतं, की अरे, आपण नंतरच्या पिढीला करता हे करावं, ते करावं. त्याच्यातला एक भाग मला असं नेहमी वाटतो, की कदाचित छोट्या-छोट्या गावांमध्ये पण मुलांनी जाऊन काहीतरी लहानपणापासून करावं सुरुवातीपासून. म्हणजे त्याच्यामध्ये एक पण मी मुद्दा जोडतो. जो बेसिकली प्रश्न नाहीये तो, पण एक जाणीव आहे ती. ते म्हणजे हे, की आदिवासी पाड्यांमध्ये त्यांना जे निसर्गाचं जे उपजत ज्ञान असतं, ते आपल्या इथल्या पिढीला आपल्याला तर न सोडा, आपल्या नंतरच्या पिढीला पण नसतं. हो. हे एक. दुसरी गोष्ट, निसर्गाशी जुळून राहणं म्हणजे काय? आणि मातीशी नाळ घेऊन राहणं म्हणजे काय? हे त्यांचं जीवन बघितलं तर होतं. ही पाण्याची समस्या तुम्ही सोडवलीत त्यांची. पण ही पाण्याची समस्या जर नसती आणि तेव्हा ते त्यांच्या दृष्टीने जर समृद्ध असतील, तेव्हा ते कसे जगतात हा आपल्यासाठी एक आदर्श नमुना आहे. आणि ह्याचं गिरीश भाऊ जसं म्हणाले, की आपला जसा तो दुरावा वाढत गेला, त्याचं परिणिती आता मला माहित नाही, तुम्हाला कल्पना असेल की नाही. ली झिकी नावाचं एक खूप गाजली हे होती, ASMR स्टाईल ती व्हिडिओज बनवायची. आणि तसं मला वाटतं भारतात पण आता अनेक सुरू झाले आहेत. इनफॅक्ट आपल्या एका पॉडकास्टमध्ये पण एक पाहुणी अशी आहे, की अ, तिच्यासाठी तो लाईट बल्ब मोमेंट केव्हा होता, की जेव्हा शाळेतल्या मुलांना विचारलं, की बुवा तुम्हाला तांदूळ कुठनं मिळतो असं वाटतं?
तर ते म्हणाले आम्हाला पिशव्यांमधनं सुपरमार्केटच्या पिशव्यांमधनं मिळतं. तेव्हा लक्षात येतं की आपण आपल्या पुढच्या पिढीला निसर्गापासून किती तोडल्या गेल्या. करेक्ट. आणि मला वाटतं तुम्ही जे म्हणालात की मानसिकता थोडीशी अशी हवी की मी माझं केव्हापर्यंत करणार तुम्ही, त्याच्याही पलीकडे आधी ही जाणीवा निसर्गाशी जाणीवा तुम्ही ठेवणार की नाही. तुम्ही आता केवळ फक्त बघता की पाऊस जास्त येतो, दरवर्षीचा उन्हाळा वाढत जातो, बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये आपण सुद्धा त्या समस्येचा भाग आहोत. आपण त्या समस्येला हे देत आहोत आणि तुमच्या संस्थेला मदत करण्यासाठी ही जाणीव मला वाटतं आधी आपल्याला आली पाहिजे की आपण त्या समस्येचा भाग आहोत. मग समस्येचं निराकरण करणाऱ्या कोण आहेत, तर मग आम्ही तुमच्याकडे बोट टाकू. पण मग तुम्हाला कसं आहे, हा शेवटचा प्रश्न नाहीये, मला अजून आहे. तर हा सगळा ही बॅकग्राऊंड देतोय म्हणजे तुम्हाला. तर तुम्ही सांगा. कसं आहे माहितीये, आम्ही आम्ही तुम्ही जसं म्हणालात संदीपजी आणि गिरीशजी, की आपण शहरी माणसं ना ह्या सगळ्याला खूप ऑब्लिव्हियस असतो. आपल्याला काहीच म्हणजे खरं खेळं काय आहे, हे मी मोखाड्याला जाईस्तोवर मला माहिती नव्हतं. म्हणजे अजूनही आज आपण 2024 मध्ये आहोत, त्यांच्या घरात सिलेंडर नाही. त्यांच्या घरात टॉयलेट नाही. म्हणजे हे जेव्हा आम्ही बघितलं ना, तेव्हा असं वाटलं, की आपल्याला काहीच माहित नाहीये, की भारत काय आहे खरा. आम्हाला विवियाना मॉल आणि आमच्या मुलांना हे एवढं माहिती आहे, की प्रत्येक व्हॅकेशनला यूएसला जायचं, युकेला जायचं, युरोपला जायचं एवढंच माहिती. पण आमचा हाच प्रयत्न असतो म्हणजे आमचा उपक्रम असा असतो, की दरवर्षी एका गावात आम्ही एक कल्चरल प्रोग्राम करतो. ह्या कल्चरल प्रोग्राम मध्ये आम्ही काय करतो, तर आम्ही ठाण्यातनं लोकं घेऊन जातो तिकडे. म्हणजे आता कसं झालंय, की हल्ली बऱ्याच आता मला असं जाणवलंय, की बऱ्याच लोकांना ही सेन्सिटिव्हिटी आलीये, की बाबा सोशल थोडंसं वर्क करावं किंवा काय. तर हरकत नाही. 1 दिवसाचं वन डे सोशल सर्व्हिस पण ठीक असते आमच्या दृष्टीने, की तुम्ही या, बघा. मग आम्ही काय करतो, की हळदी-कुंकू आता बायकांचं संक्रांतीचं हळदी-कुंकू आहे. तर त्या निमित्ताने आम्ही इथून ठाण्यातनं एक 20 लोकं नेली, 20-25 लोकं नेली. गावातली लोकं जमवली. मग त्यांना त्यांची घरं दाखवायची, त्यांचं लिव्हिंग कंडिशन्स दाखवायच्या. कारण काय होतं तिथून ते जेव्हा ठाण्याला परत येतात, तेव्हा ते बरंच काही घेऊन येतात त्यांच्याबरोबर. की हे खेडं कसं आहे, खेड्यात काय होतं, हे ह्या दृष्टीने आम्ही हे कल्चरल प्रोग्राम्स किंवा हल्ली बरेचदा मला असे फोन येतात, की माझा वाढदिवस आहे किंवा माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, तर मला ते गावात वाटप करायचं आहे. मला पर्सनली विचारलं तर मला वन डे डिस्ट्रिब्युशनमध्ये म्हणजे माझा विश्वास नाहीये. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. आय बिलीव्ह इन सस्टेनेबिलिटी. पण फक्त त्या व्यक्तीला तो परिचय व्हावा गावातल्या किंवा खेड्यातल्या ह्याचा म्हणून मी ते एन्करेज करते, की चला मग एखादं फॅमिली त्यांच्या मुलाचा वाढदिवस, मुलीचा वाढदिवस तिकडे सेलिब्रेट करतात. ते त्यांना जेवण देतात. मग आम्ही एक टारपा डान्स तुम्हाला ऐकून म्हणजे माहिती असेल त्यांचा एक टारपा नाच असतो आदिवासी लोकांचा. ते इतकं सुंदर त्याचं प्रदर्शन करतात, रांगोळ्या घालतात गावात. खूप सुंदर एक अनुभव असतो आणि शहरातली लोकं तो इतका छान मेमरीज घेऊन परत येतात. म्हणजे ठाण्याला म्हणा, मुंबईला म्हणा, की ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहतं आणि त्यावेळेला त्यांना जाणीव होते, की त्यांनी काय मिस आउट केलंय. इतके वर्ष त्यांनी हे जे मिस आउट केलंय, मग ते त्यांच्या मुलांना एन्करेज करतात, की मग मला अश्विनी माझ्या मुलीला आता सुट्टी लागली मग तिला घेऊन जा बरोबर किंवा माझ्या मुलाला आता सुट्टी लागली त्याला घेऊन जा. मग येतात. मग अशा प्रकारे आम्ही त्यांना त्याच्यात थोडं-थोडं एन्करेज करतो. दुसरी गोष्ट मला इथे सांगू इच्छिते म्हणजे अ, जसं तुम्ही म्हणालात तसं की त्यांचं अतिशय त्यांना ह्या सगळ्यामध्ये खूप नॉलेज असतं. म्हणजे निसर्ग, झाडं, पानं, फुलं. तर आम्ही आता मध्ये म्हणजे माझा असा विचार होता की त्यांना ह्याच अनुषंगाने उपजीविकेसाठी काहीतरी करावं. म्हणून आम्ही हनी बी कीपिंग पुण्यात सेंटर आहे त्यांचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. ते आम्ही बी कीपिंगचं एक वर्कशॉप घेतला गावांमध्ये. आणि त्यांना ते पेट्या द्यायच्या आणि मग ते मध साठवायचं आणि ते मध परत हेच लोक कलेक्ट करणार आणि ते त्यांना जे काय ते त्यांना डायरेक्ट पैसे देणार. ह्या दृष्टीने आमची धडपड असते की त्याच ह्याच्यात काहीतरी त्यांना ते बरं त्याच्यात फार काही करायला लागत नाही. तुमच्या बॅकयार्ड मध्ये एक फक्त ते हनीबीचं हे ठेवायचं बॉक्स ठेवायचा आणि त्या प्लेट्स कशा काढायच्या ह्याचं एक ट्रेनिंग असतं. तर ते 5 दिवसाचं ट्रेनिंग आता आम्हाला द्यायचंय. फक्त आता आमची इथे अडचण जसं मी म्हणतो तुम्हाला हे सरकारी काम आहे. अडचण अशी आली की त्यांच्याकडे बॉक्सेसच अवेलेबल नाहीये. म्हणजे हे सगळं आमचं ट्रेनिंग झाल्यानंतर दे केम अप विथ दिस स्टोरी की मॅडम हमारे पास बॉक्सेस ही नहीं है. मग त्यात आम्हाला ते बॉक्सेस करून घ्यायचेत आणि अशा ह्यानी पण आमचा हा प्रयत्न असतो कायम की त्यांना ह्याच पद्धतीने काहीतरी तिथले
बेसिकली कसं आहे गिरीशजी, आम्ही ना त्यांना इथे शहरात मायग्रेट होण्यापासून खूप डिस्करेज करत असतो. कारण इकडे येऊन त्यांना त्या अपॉर्च्युनिटीज नसतात. मग कुठेतरी वॉचमन किंवा कुठेतरी असे कामं करण्यापेक्षा त्यांना तिथेच ठेवायचं. ऍग्रीकल्चरल मधलं त्यांना काही नॉलेज द्यायचं आणि त्यांना हे सप्लिमेंटरी एक इन्कम सोर्स जनरेट करायचा. हा असा प्रयत्न असतो आमचा. त्या हनीबी वरून आठवलं की ऍक्च्युली आमच्याकडे इथे म्हणजे आमच्या गावामध्ये आणि या देशामध्ये हनीबी प्रोडक्शनला खूप महत्व आहे. आणि त्याचं एक कारण असं की हनीबीज ऑल्सो पॉलिनेट. हो, त्याच्यामुळे जिथे जिथे हनीबीज असतील तिथे तिथे द यील्ड ऑफ द सॉइल इज मच बेटर. एक्झॅक्टली. कारण हो, बिकॉज द हनीबीज पॉलिनेट ऑल द प्लांट्स दॅट नीड टू बी पॉलिनेटेड आणि त्याच्यातून तुम्हाला परत हे पण मिळतं, राईट. मध पण मिळतं. त्याच्यामुळे आणि त्या मधाची जी क्वालिटी असते आणि त्या मधाची जी किंमत असते ती इतर मधांपेक्षा बरीच जास्त असते. त्याच्यामुळे आय थिंक यू माइट बी ऑन टू समथिंग की जर समजा त्याचं मार्केटिंग वगैरे व्यवस्थित करता आलं तर यू नेव्हर नो, इट माइट बिकम अ व्हेरी व्हेरी बिग सक्सेस स्टोरी. आणि अर्थात ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे घरगुती उद्योग जो असतो हा घरगुती उद्योग पण होऊ शकतो, नाही असं हो, नाही. हो. करेक्ट. मी शेवटाकडे येण्यापूर्वी एक प्रश्न विचारतो आणि नंतर अर्चनाताईंना देतो आणि मग आपण संपूया. तुमची जी सोल्युशन्स आहेत त्याच्याबद्दल ती आधीपासून होती की तुम्ही नव्याने काढली आणि ह्याच्यासाठी तुम्ही शाळा म्हणा, कॉलेजेस म्हणा, तिथल्या मुलांना काही असे प्रोजेक्ट्स बनवतात की त्यांच्या सायन्स फेअर मध्ये इत्यादी वगैरे, तर त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन किंवा त्यांच्या बरोबर काम करून तुम्ही केलंय का किंवा असा विचार करता का? आत्तापर्यंत आम्ही शाळा कॉलेजेसना अप्रोच नाही झालेलो खरं सांगायचं तर. पण हा विचार आम्हाला नक्कीच पुढे ह्याच्यावर विचार करता येईल, की म्हणजे अजून काही जास्ती हे करू शकतो असं. अ, तुमचा पहिला प्रश्न काय होता? म्हणजे तुम्ही जे सोल्युशन जे राबवलेत त्याच्यामुळे पाणी टंचाई कमी झाली त्याच्याबद्दल म्हणजे बेसिकली काय होतं ते आणि हां. आणि नेमकं काय होतं आणि त्याच्यामुळे नंबर्स सांगायचे झाले, तर तुम्ही कसं सांगाल? म्हणजे 0% जर समजा 20 वगैरे रेनफॉल होता, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी टंचाई कशी मॅनेज केली? पण आजकाल कसं आहे, सगळ्यांना नंबर्स लागतात. आम्हाला हो. लाइक्स किती मिळाले, कमेंट्स किती मिळाले, त्याचप्रमाणे नंबर्स दिले तर मंडळींना खात्री पटेल. म्हणून मुद्दाम विचारतोय. नाही, आता आमचे जे एक्सपर्ट्स आहेत संदीपजी, हे वेल नोन एक्सपर्ट्स आहेत इन देअर फील्ड. म्हणजे जसे आता मी तुम्हाला डॉक्टर मुंडले, उमेश मुंडल्यांबद्दल बोलले. हे गेली 25 वर्ष या क्षेत्रात काम करतायत. म्हणजे त्यांनी पीएचडी घेतलेली आहे. ही इज अ व्हेरी वेल नोन जिओलॉजिस्ट. सो ट्राईड अँड टेस्टेड आहेत आमच्या सगळ्या ज्या सोल्युशन्स आहेत. बोरवेल रिचार्ज आमचे करतात, ते पण आमचे जे टेक्निशियन आहेत ते पण आर्किटेक्ट आहेत स्वतः आणि तेही ह्या क्षेत्रात गेली 15-20 वर्ष काम करतायत. सो हां, आम्ही एक्सपेरिमेंट्स, वी आर ओपन फॉर एक्सपेरिमेंट्स ऑल्सो. म्हणजे आम्ही नवीन-नवीन एक्सपेरिमेंट्सही ट्राय करत असतो. पण कसं होतं, की थोडीशी गावकऱ्यांची मानसिकता अशी असते, की त्यांना असं क्विक सोल्युशन हवं असतं. म्हणजे त्यांना असं वाटतं, की हे आले म्हणजे एक जादूची काडी, की आता लगेच आपल्याला सोल्युशन मिळणार असं असं असतं. सो आम्ही जास्ती करून जे ट्राईड अँड टेस्टेड आहेत तीच सोल्युशन्स आम्ही वापरतो. अश्विनीताई, मला एक कारण मी आता परत म्हणजे आपण ज्या स्टॉलमध्ये भेटलो तिथे मी परत चाललेली आहे. हो, हो. अ, तर ह्याच्यामध्ये आता दृश्य स्वरूपामध्ये तुम्ही जे काम करता आहात आणि खरं तर म्हणजे तसं तुमची संस्था म्हटली तर आता 10च वर्ष होत आहेत यावर्षी आणि 10 वर्षामध्ये तुम्ही जे अचीव्ह केलेलं आहे, ते खरोखरच नेत्रदीपक म्हणावं असंच आहे आणि अर्थात तुम्ही आणि तुमची टीम सगळी त्याला भयंकर कौतुकाला पात्र आहात. पण त्याचे दृश्य स्वरूपात लोकांना काय दिसू शकेल, की त्यामुळे लोकांना कळेल, की नाही हे भयंकर जबरदस्त काम आहे हां, मला ह्याच्यात काहीतरी सहभाग दिला पाहिजे. तर त्यामुळे त्याचं दृश्य स्वरूपात तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे मुलांचं शिक्षण किंवा बायकांची एम्पॉवरमेंट किंवा त्यांना घरच्या घरी काही उद्योग मिळणं किंवा त्यांच्या स्किल सेटमध्ये काही गोष्टी येऊन त्याच्यातनं त्यांना वेगळी उपजीविका मिळणं. म्हणजे हनीबी एक आपण एक उदाहरण बघितलं, पण त्याच्या पलीकडे जाऊन. थोडक्यात नाही. म्हणजे ही समस्या सुटल्यावर त्याचे किती दूरगामी परिणाम झाले समाजावर आणि एकूण पर्सनल त्या कुटुंबांवर हे. अगदी सगळ्यात पहिलं म्हणजे ना, आम्ही जेव्हा या गावांमध्ये जायचो, सर्व्हेलाही जातो,
तुम्हाला म्हणजे कुठली बाई दिसणारच नाही दुपारपर्यंत, कारण त्या सगळ्या विहिरीवर असायच्या. पण जसं मी तुम्हाला म्हटलं तसं, की मी जेव्हा आता आमच्या कामं झालेल्या गावांमध्ये जाते, त्या बायका तिथे छानपणे टोपल्या विणत बसलेल्या असतात, गप्पा मारत बसलेल्या असतात किंवा दुसरं काही करत असतात, मुलांना खेळवत असतात. हे दृश्यच इतकं आम्हाला सुखद आहे, की ह्या बायका आरामात बसल्या आहेत. नाहीतर मी तुम्हाला सांगते, की ह्या बायकांचं अख्खं आयुष्य फक्त पाणी वाहण्यातच गेलेलं आहे. म्हणजे अक्षरशः पिढ्यानपिढ्या ह्या बायका तेच करतायत. आणि सॉरी मी मिस केलं, तुम्ही आकडेवारी जे मला विचारलत ना, तर मी तुम्हाला असं ठामपणे सांगू शकते, की आमच्या ह्या प्रकल्पामुळे प्रत्येक गावात जवळ-जवळ 1 कोटी लिटर पाणी दरवर्षी सेव्ह होतं. 1 कोटी लिटर पाणी. म्हणजे विच इज अ सिग्निफिकंट नंबर. आणि परत गेल्या 19 पासून रादर माझी संस्था जरी 15 साली रजिस्टर झाली असली, तरी आम्ही 19 पासून या क्षेत्रात काम करायला लागलो. 19 सालापर्यंत पासून आजपर्यंत जवळ-जवळ 8 ते 10,000 लोकांच्या आयुष्यातला पाण्याचा प्रॉब्लेम आम्ही कायमचा सॉल्व्ह केलाय. म्हणजे लाईफ टाईम. त्यांना कधीच ह्याच्या पुढे पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही याची आम्ही पूर्ण खात्री घेतलेली आहे. आणि ह्याचे चांगले परिणाम असे, की जसं अर्चनाताई म्हणाल्या तसं, की मुलींचं प्रेझेंट शिक्षण म्हणजे शाळेतलं प्रेझेंटही वाढायला लागली. त्यांचा अभ्यासात सहभाग व्हायला लागला शाळेमध्ये. बायकांना जास्ती वेळ मिळायला लागला बाकीच्या कामांसाठी म्हणा, किंवा जसं मी म्हटलं तसं त्या टोपल्या विणायला बसतात किंवा काही अजून दुसरं करायला, कारण त्यांच्याकडे स्किल आहे, वारली स्किल आहे. पण त्यांना इतके वर्ष ह्या पाण्याच्या समस्यांमुळे ह्या गोष्टींसाठी वेळच नव्हता, जो आमच्या कामांमुळे मिळायला लागला. हा खूप मोठा पॉझिटिव्ह चेंज झाला. हा दुसरी म्हणजे हेल्थ इश्यूज पण त्यांचे कमी झाले, जे स्किन डिसीजेस म्हणा किंवा पाण्यामुळे कमी पाणी कंझ्युम केल्यामुळे जे काय प्रॉब्लेम्स त्यांना होत होते, म्हणजे एलिमेंट्स होते, ते कमी झाले. मुलं चांगली हळूहळू, म्हणजे अगदी खूप असं नाही मी म्हणणार की खूप लगेच चेंज होत नाही, पण हा हळू गेली 5 वर्ष आम्ही हा बदल ह्या गावांमध्ये बघायला लागलोय आता. समस्या आपल्याकडे नैसर्गिक, सामाजिक, कौटुंबिक अशा बऱ्याच स्तराच्या वगैरे असतात. पण आणि बरेचदा काय होतं, समस्येचं स्वरूप आपल्या 4 भिंतींच्या बाहेर गेलं, की आपल्या सर्वांना असतं की चहाचे घोट आणि पोटावर हात ठेवून त्याच्यावर फक्त रॅन्ट करत राहणं. तुमच्यासारखी मंडळी त्या रॅन्ट सोडून सोफ्यावरनं उठून खरोखर मातीत जाऊन तुम्ही काम करता. आणि महत्वाची गोष्ट, काम केल्यानंतर असे सकारात्मक बदल, बहुव्यापी सकारात्मक बदल घडवताय, ते आम्हाला सांगताय, ते आम्हाला कळवताय सातासमुद्रापार. ती खूप मनाला हे उत्तेजना देणारी गोष्ट आहे. त्यासाठी खरोखर तुमचं पहिलं अभिनंदन. आणि एक प्रकारे म्हणतात ना, की कुठल्याही व्यक्तीला आपण कुठच्या तरी समस्येने, विशेषतः जी आपल्या हाताबाहेरची आहे, तिने जर आपण पंगू झालो, तर सगळ्यात पहिला जातो तो त्या व्यक्तीचा आत्मसन्मान. मला वाटतं. बरोबर. आणि विशेषतः जर स्त्रीचा जर आत्मसन्मान गेला ह्याच्यामध्ये, तुम्ही म्हणालात, की त्यांना पाणी आणणं आणि वाहणं आणि आणून देणं आणि त्याच्यामध्ये खरोखर काय आणि मानसिकरित्या काय कंबर खचणं, हे जर झालं, तर तो समाज सुदृढ होईल कसा? आणि ते मला वाटतं ते तुम्ही त्यांची फिजिकली पण आणि मेटाफॉरिकली पण त्यांची कंबर ताठ केलीत. आणि त्याच्यामुळे जो बदल घडवला तो तुम्ही सांगितलाच. त्यासाठी पुन्हा तुमचं अभिनंदन. असंच कार्य तुमच्याकडनं, तुमच्या संस्थेकडनं घडत राहो, ही आमची शुभेच्छा. जाता जाता फक्त आम्ही इकडे बसलेले असताना आणि भारतात पण हे जे पॉडकास्ट, ही जी मंडळी जी बघतील, त्यांनी तुमच्या संस्थेला कशी मदत करावी हे आम्हाला नक्की सांगा. मी तुम्हाला एक उदाहरण, म्हणजे एक किस्सा सांगते रादर. आय थिंक वेळ आहे आपल्याकडे थोडासा. ब्लॉसम ही संस्था जरी मी चालू केलेली असली, माझ्या सगळ्या ट्रस्टी, माझी आई, माझ्या सासूबाई, माझ्या सगळ्या घरातल्याच आम्ही 7 बायका आहोत, सगळ्या बायकाच आहोत आम्ही. जरी मी चालू केलेली असली ना, तरी माझ्या मागे खूप मोठा फोर्स आहे. म्हणजे माझी टीम इतकी मोठी आहे. आणि आज मी हे तुमच्याशी बोलतेय, पण मी सगळ्यांच्या वतीने बोलते. त्याचा एक छोटासा मी किस्सा सांगते. आमचं 11वं गाव सुरू होणार होतं. आणि आमचे त्यावेळेला जे कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी जे आम्हाला एस्टिमेट दिलेलं ना, ते समहाऊ मला ते जास्ती वाटलं. म्हणजे मला असं वाटलं की नाही, हे थोडंसं जास्ती आहे.
माझा त्याच्यात विचार असा होता, की मी माझे पैसे कसेही खर्च करीन, पण माझ्याकडे जेव्हा डोनेशनचे पैसे येतात, तेव्हा मी जबाबदारीने ते खर्च केले पाहिजेत. लोकं माझ्या विश्वासावर, माझ्या संस्थेला ते पैसे देतात म्हटल्यानंतर ते मला हॅव टू यूज इट व्हेरी केअरफुली. तर त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर्सना माझ्या 1-2 वेळा बोलायचा प्रयत्न केला, की म्हटलं हे असं-असं आहे. तर म्हणाले, "नाही, हे असंच राहणार." मी खूप ठामपणे म्हणजे मी अगदी जिद्दीने म्हटलं, "नाही, मग मला तुमच्याबरोबर काम नाही करायचं." एवढं बोलून मी घरी तर आले. घरी आल्यानंतर मग मला माझं विचारचक्र डोक्यात सुरू झालं, की बोलून तर आले मी. माझ्याकडे डोनेशन तर आलेलं होतं. CSRचे पैसे होते. कसं असतं संदीपजी, की आमच्याकडे जेव्हा पैसे येतात, तेव्हा वी आर अन्सरेबल टू द डोनर. आम्हाला डोनरला सांगायला लागतं, की हे गाव आहे, हे काम आहे. आता करू काय? माझ्याकडे काहीच तेव्हा हे नव्हतं. माझे 3 व्हॉलंटिअर्स मुलं आहेत संजय, अशोक आणि धनंजय. ह्या तिन्ही पोरांशी मी बोलले. म्हटलं, "अरे असं-असं आहे." तुम्हाला सांगते त्या तिन्ही मुलांनी मला इतका मोठा धीर दिला. मला म्हणाले, "मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. हे काम आपण पूर्ण पाडायचं. आपण पूर्ण करू." बरं हे कसं आमचं काम कसं असतं थोडक्यात, की ह्या ज्या विहिरींना आम्ही जेव्हा पाण्याची पातळी वाढवतो, तेव्हा हे पाणी आम्हाला गावापर्यंत पोहोचवायचं असतं. नाहीतर ह्या पाईपांची पाईपीट बंद होत नाही. मग हे कसं पोहोचवणार? तर आम्ही पाईपलाईन टाकतो. पाईपलाईन टाकतो. सोलार पंप्सच्या द्वारे आम्ही हे पाणी वरती खेचतो आणि आम्ही वॉटर स्टेशन्स लावतो. प्रत्येक 5 घरांच्या समोर एक वॉटर स्टेशन लावतो. तिथून ह्या नळातनं पाणी या बायकांना मिळतं. म्हणजे घरात नाही पण दारात पाणी येतं. हे पाणी आधी टाकीत जातं आणि मग वॉटर स्टेशनमध्ये येतं. हे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर रेज करायचं माझं म्हणजे माझं डोकंच काम करत नव्हतं, की आता हे कसं करणार? मुलं म्हणाली, "काही काळजी करू नका मॅडम, आपण करूया." बरं नेमकं तो एप्रिल महिना होता. मे महिन्यात मी जाणार होते माझ्या मुलीला भेटायला अमेरिकेला. म्हणजे माझी उपस्थिती नव्हती त्यावेळेला खरं तर. आधी सुरुवातीला मी होते, नंतर मग मी जाणार होते अर्धं काम सुरू झाल्यानंतर. कसं काय? पण माझ्या टीमनी आणि माझ्या ठाम निर्णयामुळे 40 दिवस, दिवस-रात्र उभं राहून माझ्या मुलांनी काम पूर्ण केलं. म्हणजे मला हे अगदी आवर्जून इथे सांगू इच्छिते मी, की ह्या 3 मुलांमुळे आणि माझी जी मैत्रीण शर्मिला जी सावलीसारखी माझ्या पाठीशी असते. प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये, प्रत्येक डिसिजन मेकिंगमध्ये ती माझ्याबरोबर असते. ह्या सगळ्यांमुळे हे काम माझं पुरं पडलं. हे मला अगदी आज हे सांगू इच्छिते मी, की अ, मला सांगायचंय काय, की आपण कुठल्याही अडचणीचा जर बाऊ केला, तर पुढे जाणं कठीण होतं. ते जर आपण कारण घेतलं ना, तर ते मग तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि डोनेशन्सचं मला तुम्ही विचाराल तर तुम्ही ऑनलाईन डोनेशन देऊ शकता मला किंवा बँक ट्रान्सफर करू शकता. आता तुम्ही तर परदेशात आहात, त्यामुळे चेक इश्यू करायचा संबंध राहत नाही. पण तुम्ही तुमच्याकडे मला माहित नाही तुमच्या काही वेगळ्या ह्याच्यात असेल कदाचित. पण तुम्ही ट्रान्सफर करू शकता. आणि ही अपॉर्च्युनिटी मी अर्चनाताई तुम्हाला खास करून आभार मानते तुमचे, की तुम्ही त्या एक्झिबिशनला आलात जिथे वीणाताई गोखल्यांचाही ह्याच्यात खूप मोठा सहभाग आहे. आज मी तुमच्या समोर माझं काम मांडू शकते, प्रदर्शन माझ्या कामाचं मी करू शकते. कारण वीणाताई गोखल्यांनी मला त्यावेळेला एक्झिबिशनमध्ये चान्स दिला. यावर्षी आम्ही त्यांच्या एक्झिबिशनमध्ये आहोत, जिथे अर्चनाताई आल्या. त्यांनी हा विषय खरोखर सिरियसली घेतला, तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि आज मी तुमच्या सगळ्यांपुढे असं अपील करते, की मोखाड्यात 300 गावं आहेत अशी. हा आमचा प्रवास आत्ताशी सुरू झालेला आहे. जिथे आम्ही 15 गावच केली आहेत. पुढे खूप गावं आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी ज्या काही पद्धतीने आम्हाला मदत करता येईल, म्हणजे तुमचं नॉलेज म्हणा किंवा तुमचा गाईडन्स म्हणा किंवा तुमचे लोकल कॉन्टॅक्ट्स इथले. आता आमचं काय प्रकारचं काम आहे हे तर तुम्हाला कळलंय. त्या ह्यानी तुमचे काही लोकल कॉन्टॅक्ट्स असतील, काही कुणी मशीन देऊ शकतं, कुणी बांधकामाचं सामान देऊ शकतं. ह्या पद्धतीने आम्हाला कुठलीही मदत करू शकाल तर जरूर करा. आणि शेवटी काहीच नाही तर तुम्ही डोनेशन स्वरूपे पण आम्हाला मदत करू शकता. कारण आमचा हा प्रवास आत्ताशी सुरू झालाय. वी हॅव टू कव्हर 300 मोर विलेजेस. सो प्लीज हेल्प अस इन व्हॉटएव्हर वे यू कॅन. थँक यू अर्चना. मोठे आभार, खूप आभार. नाही, नाही, नाही. कारण मला ॲक्चुअली त्या कारण मागच्या वर्षी आम्ही ही सीरीज सुरू केली, तेव्हा वीणा गोखलेंचं आम्ही पॉडकास्ट घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे मला त्यांच्या कार्याची माहिती झाली. त्याच्यामुळे मी त्या प्रदर्शनात आले आणि सुदैवाने त्यावेळेला मी जस्ट पुण्यात येणार होते. त्यामुळे ते अगदी जुळून आलं कारण त्यांचाही 25वा वर्धापन दिन होता आणि त्यामुळे ते सगळेच खरं तर म्हणजे त्या प्रत्येक स्टॉलमध्ये काम करणारी जी माणसं होती, की ज्या प्रत्येकाने ज्या गोष्टी उभ्या केल्या आहेत, त्या प्रत्येक माणसाचं एक वेगळं पॉडकास्ट होऊ शकेल. इतकी हो. मोठी संस्था आहे.
हो, हो. आणि म्हणजे हे वीणा गोखलेंना खरं तर याचे मूळ धन्यवाद आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. अगदी अगदी वीणा तर झालीये माझी. मी कालच वीणाला बोलले, म्हटलं आज तुझ्यामुळे मी शेफिल्ड सारख्या म्हणजे ह्याच्यात या सगळ्या लोकांसमोर माझं अपील जाईल, विच इज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. कसं असतं सांगू का, अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की मोठे एनजीओ असतात त्यांना प्रूव्ह करायची गरज नसते. त्यांच्या नावावर लोक पैसे देतात आणि त्यांना पैसे आपण देतो, म्हणजे की नाही हे लोक काम करतात. आमच्यासारख्या एनजीओ ना खूप स्वतःला प्रूव्ह करायची गरज असते की आम्ही खरोखर काम करतो आणि आम्हाला खरंच खूप पैशाची गरज असते. पण वीणाताई गोखल्यांसारखे लोक जे आम्हाला चान्स देतात आमचं काम एक्झिबिट करायला म्हणा किंवा 4 लोकांपर्यंत पोहोचायला, ह्यांच्यामुळे आम्ही तुमच्यासारख्या चांगल्या लोकांशी जुडतो. आणि शेवटी असं आहे ना की म्हणजे जसं म्हणतात की सर्व्हिस टू ह्युमॅनिटी इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे तुम्ही अजून देवाचं काय वेगळं, जर तुम्ही हे करत असाल तर अजून तुम्हाला देवाचं काही करायची जास्ती गरज नाही. असं देवीची कृपा आहे आणि आपण सगळेजण जुडले गेलो, असाच लोभ ठेवा. थँक्यू. असाच लोभ राहावा ही आमची सुद्धा इच्छा. तुम्ही म्हणालात 300 गावं तुम्हाला करायची आहेत. मी म्हणेन ही संख्या लवकरात लवकर कमी व्हावी. तुमचं कामाची व्याप त्यामुळे कमी व्हावा असं नाही, पण कुठच्याही पद्धतीने यांच्या समस्या सुटाव्यात. मग त्या तुमच्याकडे सुटल्या किंवा आदिशक्तीच्या कृपेने सुटल्या तर उत्तमच आहे. पण जर तुमच्या ह्याने सुटायच्या म्हटल्या तर तुमचा व्यापासाठी आदिशक्तींनी तुम्हाला हर तऱ्हेने सहकार्य करावं, हर तऱ्हेने बळ द्यावं व तुमची ही जी महत्वाकांक्षा आहे ती सर्वतोपरी पूर्ण व्हावी ही आमच्या मंडळातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. माझे नाव ज्योती रमेश फुकाने, गाव बेडूकपाडा. आणि हे ब्लॉसम संस्थेकडून आम्हाला नळ पाणी भेटलं ना तेव्हा आता सगळ्यांना चांगलं झालं. आधी अशी परिस्थिती होती का खडकाळ रस्ता होता, जाता पण येत नव्हता. तिथे काही गुरा धळा तिथूनच जात होती, ते आम्हाला पण चालता येत नव्हता. तेव्हा आम्ही ना पावसाळी कशी तरी 1-2 हांडा आणायचो, वरती चढायचो. पण आता ब्लॉसम संस्थेवाल्यांनी ना नळ पाणी दिले तर ह्या वर्षी तर आम्ही एक फेरी पण नाही गेलो, कधी नाही, एक वेळच नाही गेलो. काय विहिरीहून आणले असा एका बाईनी नाही रस्ते घेतले. त्यांनी ना त्यांचे खूपच आभार ब्लॉसम संस्थेवाल्यांचं. आम्हाला ना आधी अशी होती काय कपडे धुवायला तरी इकडे नदीवर इकडे जायचं, आता आहे पाणी तर घरीच धुवतात कपडे. काही एवढी आम्हाला व्यवस्था करून दिली.